बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे जी. ठीक आहे, फर्स्टमधला जी काय आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड्स इन 6 टॉसेस. ठीक आहे, म्हणजे 6 वेळेस जर कॉईन टॉस केला तर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड यायचे चान्सेस किती आपल्याला ते फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर बघा आता सोल्युशन. मग बघा इथं कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करावं लागेल आपल्याला, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करावं लागेल. ठीक आहे, मग n इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 6 दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड्स. ठीक आहे, आपल्याला ती फाइंड आउट करायची. मग इथलं यायचं फॉर सिंगल इव्हेंट, फॉर सिंगल ट्रायल. मग सिंगल ट्रायलसाठी प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती राहते, पी ऑफ हेड म्हणजे हेड यायचे चान्सेस किती सिंगल टॉसला, तर ते चान्सेस आहे 50% चान्सेस आहे. म्हणजेच टोटल प्रोबॅबिलिटी जर 1 असेल तर त्याचे हाफ काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड. म्हणजेच पी इज इक्वल्स टू काय आपल्याकडं 1/2a. मग क्यू इज इक्वल्स टू काय येणार, प्रोबॅबिलिटी न येण्याचे चान्सेस म्हणजे हेड न येण्याचे चान्सेस किती आहे, तर 1 मायनस पी आहे. म्हणजेच 1 - 1/2 म्हणजेच क्यू इज इक्वल्स टू किती आहे 1/2a. ठीक आहे, मग बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड्स. मग आता इथं लिहायचं युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ आर इज इक्वल्स टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येणार बघा, P ऑफ R इज इक्वल्स टू म्हणजेच P ऑफ, आता आपल्याला विचारलेलं काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड्स, प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड्स. ठीक आहे, म्हणजेच P ऑफ काय येणार 4 येणार. म्हणजेच इथे येणार आहे n किती आता 6 आहे. ठीक आहे, एक मिनटं, P ऑफ 4 इज इक्वल्स टू इथे येणार n किती आहे 6c. R किती दिलेलं आहे आपल्याला 4 दिलेलं आहे. ठीक आहे, P किती आहे 1/2 रेस टू R म्हणजेच 4 येणार आहे. ठीक आहे, आणि Q किती आहे 1/2 या फॉर्म्युलेनुसार आणि n मायनस R म्हणजेच 6 मायनस 4. मग इथे येणार बघा P ऑफ 4 इज इक्वल्स टू, आता NCRचं कॅल्क्युलेशन कसं राहतं, n फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल. मग R फॅक्टोरियल म्हणजेच काय 4 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 4 फॅक्टोरियल आणि इंटू हा 1/2 रेस टू 4 आणि इंटू 1/2 रेस टू 2 ॲज इट इज राहणार. ठीक आहे, तर बघा इथं काय येणार, मग कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरमध्ये. P ऑफ 4 बघा इथं P ऑफ 4 इज इक्वल्स टू, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, सिक्स फॅक्टोरियल या फॅक्टोरियल येण्यासाठी x इनवर्स प्रेस करायचं, डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, कारण की 6 मायनस 4 किती येणार आहे 2 फॅक्टोरियल येणार आहे. ठीक आहे, ते येतं 15, ते किती येतं 15 येतं इंटू मग 1/2 रेस टू 4 इंटू 1/2 रेस टू 2 येणार. ठीक आहे, किंवा तुम्ही एकदाच 1/2 रेस टू 6 करू शकता. 1/2 रेस टू म्हणजेच 1/2 म्हणजेच काय 0.5 आहे. ठीक आहे, 0.5 रेस टू 4 इंटू 1/2 रेस टू 2. मग त्याचा आन्सर येतं बघा, P ऑफ 4 इज इक्वल्स टू
0.2343. ठीक आहे. मग आपलं आन्सर किती आलं? 2343. मग हे द्यायचं probability of 4 heads, probability of 4 heads in 6 tosses is 0.2343. ठीक आहे. तर बघा हे 2 मार्कसाठी आलेलं होतं. याच्यामध्ये फक्त बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला यूज करायचं होतं. ठीक आहे. मग आपण आता क्वेश्चन नंबर 2 बघू.